पूर्वीच्या काळी गोड पदार्थ म्हणून कार्यक्रमात हा गोड पदार्थ अवश्य बनवला जायचा। तर लापशी खाण्याचे अनेक फायदे आहेत। तर लापशी एक पौष्टिक नाश्ता आहे, पचनासाठी मदत करते, यामध्ये ऊर्जा प्रदान करते। लापशीत फायबर, जीवनसत्व आणि खनिजे असतात की ज्यामुळे आरोग्यासाठी चांगले ठरते। सर्वांना नमस्ते। तर आज बघा मी नाश्त्यासाठी लापशी बनवणार आहे। तर बघा हे भरडलेले गहू असतात, तर आपल्याला हे आता बाजारामध्ये सुद्धा भेटतात, तर याला दलिया म्हणतात। तर मी आज याची लापशी बनवणार आहे। तर बघा 1 वाटी घेतलंय, त्यानंतर बघा 1 वाटी गूळ घेतलाय। तर गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता। यानंतर काजू बदाम घेतलेत, बडीशोप घेतली, हे बघा बारीक कट करून घेतलेलं एकदम पातळ असं खोबरं बारीक करून घेतलंय आणि हे सुद्धा आपल्याला लापशीसाठी वापरायचं आहे। 4 विलायची घेतली। लापशी बनवण्यासाठी मी हे सर्व साहित्य घेतलेलं आहे। तर प्रथम मी काय करणार आहे, कढईत तूप न घालता ही कच्चीच लापशी ना हे भाजून घेणार आहे। तर मग यामुळे काय होतं, आपल्याला तुपही कमी लागतं आणि लापशी खमंग हे भाजले जातात। तर त्यामुळे पहिल्यांदा हे कच्चच मी सगळं भाजून घेते। लापशी बनवण्याची पद्धत एकदम सोपी आहे। जर तुम्ही कढईमध्ये बनवत असाल तर त्या लापशी शिजण्यासाठी खूप वेळ लागतो। तर तुम्ही ना हा पूर्ण व्हिडिओ पहा, तर मी कशी लापशी बनवते। तर एकदम पटकन लापशी होते ही। आता काय करायचं, हे कच्चच असं मस्त भाजून घ्यायचं, लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं। हे बघा तूप न टाकता आपण नाही ना हे दलिया छान भाजून घेतलाय। तर आता मी एका भांड्यामध्ये काढून घेते। याप्रमाणे बघा आपण लापशी भाजून घेतली। आता कढईमध्ये तूप टाकते। प्रथम खोबरं भाजून घेते, एकदम हलकस खोबरं भाजून घ्यायचं। याप्रमाणे असं खोबरं भाजून घ्यायचं। जास्त काळं झालं तर ते कडवट लागतं, त्यामुळे असं हलकस ब्राऊन रंग येईपर्यंत भाजायचं। तर बघा हे काजू बदाम आहे, हे सुद्धा एकत्रच भाजून घेऊ हलकेसे। काजू सुद्धा हलकेसे भाजून घेतलेत, आता ते काढून घेते। या तुपामध्ये बघा आपण कोरडी तूप न टाकता भाजून घेतलेलं हे लापशीच आहे ना, हे पुन्हा यामध्ये आता भाजून घेऊ आणि यामध्येच काय करू, बडीशेप टाकून घेऊ। आता हे बघा बारीक गॅसवरती ना भाजतंय, तोपर्यंत काय करू, एका पातेल्यामध्ये पाणी ठेवून घेऊ। 1 ग्लास पाणी टाकते यामध्ये। तुपावरती सुद्धा लापशी छान भाजली। आता यानंतर काय करते, गॅस बंद करते, तोपर्यंत इकडे पाणी आपलं उकळतंय। तर हे पाणी उकळलं की यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे, गूळ पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे। हे बघा पाण्याला उकळी आली, तर या पाण्यामध्ये आता गूळ टाकून गूळ पूर्णपणे वितळून घेऊ। त्याने आपण आहे ना गूळ पूर्णपणे वितळून घेतलाय। तर आता गॅस बंद करू। यामध्ये बघा 4 विलायच्या टाकून घेऊ आणि नंतर मी काय करते, हे आता गुळवणीच बनवले थोडक्यात म्हणायचं आणि हे यामध्ये टाकून घ्यायचं। यानंतर बघा हे आपण काजू बदाम खोबरं हे सर्व यामध्ये टाकून घ्यायचं। हे बघा याप्रमाणे असं मिक्स करून घ्यायचं। बघा या ठिकाणी तुम्ही ही लापशी कढई सुद्धा याप्रमाणे अशी शिजू शकता, पण कढई शिजण्यासाठी खूप वेळ लागतो। तर आता काय करायचंय, यावेळेस आता कुकर घ्यायचा आणि कुकरमध्ये ना हे सर्व टाकून घ्यायचं। हे बघा हे सर्व कुकरमध्ये टाकून घ्यायचं। बघा आपण ते पूर्णपणे ना कुकरमध्ये ओतून घेतले। आता काय करायचं, गॅस चालू करायचा आणि कुकरचं झाकण बंद करून 4 ते 5 शिट्ट्या घ्यायच्या। लापशी एकदम मऊ शिजते आणि एकदम पटकन होते। जसं आपण मसाले भात किंवा वरण भाताला कुकर लावतो त्याप्रमाणे बघा असं शिजून घ्यायची। 1 नंबर लापशी शिजते आणि चवही अप्रतिम लागते। कढईपेक्षा तुम्ही कुकरमध्ये शिजवलेली लापशी 1 नंबर लागते आणि शिजते मऊ आणि चवही खूप छान लागते। तर कढईमध्ये न शिजवता कुकरमध्ये शिजवा, एकच नंबर लापशी बनते। तर कुकर झाल्यावरती मी तुम्हाला खोलून दाखवते कुकर। कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे, आता मी खोलून पाहते।
या ठिकाणी बघा मी आपली लापशी तयार झाली आहे की नाही ते दाखवते। तर बघा किती छान लापशी तयार झाली, एकदम मोकळी आणि सुटसुटीत बघा। आता मी एका डिश मध्ये काढून घेते। हे बघा एकदम मोकळी आणि सुट्टी सुट्टी लापशी तयार झालेली आहे आणि शिजली पण एकदम मऊ आहे। यावरती ना असे काजू आणि बदाम आपण तळून ठेवले होते, तर त्यातलेच मी थोडेसे ठेवले होते, ते आता यावरती टाकून घेते। तर बघा एक नंबर लापशी दिसत आहे आणि खायला पण अप्रतिम लागेल। या ठिकाणी बघा लापशी खाण्यासाठी आपली तयार आहे। तर खात्या वेळेस काय करायचं, यावरती ना असं तूप टाकून घ्यायचं, म्हणजे लापशी अप्रतिम लागते। कारण आधी आपण थोडंच तूप वापरलं होतं, त्यामुळे नंतर अशी खाताना येणार तूप टाकून घ्यायचं, तर एकच नंबर लापशी लागते। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। धन्यवाद।